व्यवस्थित आवाज येतोय का ऐकू? हां, आता या ठिकाणी आपण तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते आहे. खरं कसं आहे ना, आज आपण एका मानसिक तणावामधून जातो आहोत आणि अशा वेळेला असे हे ऑनलाईन कार्यक्रम जे सुरू केलेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत की जेणेकरून आपल्याला या कार्यक्रमांच्या मधून, या माध्यमातून आपण संवाद साधू शकतो एकमेकांशी. कारण एकमेकांच्या घरी आता जाऊ शकत नाही आहोत आणि अशा वेळेला हे ऑनलाईन संवाद अतिशय उपयोगी आहेत. तर आजचं हे अवचिता परिमळू हा जो कार्यक्रम आहे हा कोणी आयोजित केला आहे तर JK मीडिया सेलिब्रेशन ऑफ क्रिएटिव्हिटी आणि त्याच्या प्रमुख प्रसिद्ध कवयित्री लेखिका ज्योती कपिले यांनी हा कार्यक्रम ऑनलाईन आयोजित केलेला आहे आणि त्यामुळे तुमच्याशी बोलण्याची मला संधी मिळते आहे. या अवचिता परिमळू या कार्यक्रमामध्ये मी माझी जी साहित्याची वाटचाल आहे मग या वाटेवरती थोडी पावलं का असेनात जी काही मी टाकलेली आहेत त्याविषयी सांगणार आहे. आणि ही साहित्याच्या वाटेवर पावलं टाकताना जो काही मला मान्यवरांकडून पाठिंबा मिळाला, प्रोत्साहन मिळालं, मार्गदर्शन मिळालं त्याविषयीसुद्धा आपल्याशी मी बोलणार आहे. खरंच कसं आहे ना, आयुष्यामध्ये मार्गदर्शन करणारे अतिशय उपयोगी असतात आणि मग संत ज्ञानदेवांची आपल्याला मराठी साहित्याबद्दलची एक ओवी आठवत असते. ते म्हणतात की साहित्य सोनियाच्या खाणी, विवेक वल्लीची लावणी ही झाली पाहिजे. म्हणजे मराठी भाषेच्या प्रांतामध्ये साहित्याच्या खाणी निर्माण झाल्या पाहिजेत आणि याचबरोबर विवेकाच्या वेलींची रुजवणसुद्धा होणं अतिशय आवश्यक आहे. आणि हे सगळं करण्यासाठी हा जो ज्योतीने कार्यक्रम आयोजित केलेला आहे मराठी भाषा, मराठी कविता या संबंधीचा, हा खरोखर अतिशय महत्त्वाचा आहे, सगळ्यांना प्रोत्साहन देणारा आहे. आणि या कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळे जे सहभागी आलेले झालात ना, तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. कसं आहे ना, मला थोडं फार दूरचं दिसत नाही आहे, 1.5 फुटावरती कॅमेरा आहे, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते आहे. आणि मला जे या माझ्या साहित्यिक वाटचालीविषयी सांगायचं आहे ते सांगायला सुरुवात करते. खरं ऑनलाईनची आपल्याला सवय नसते, त्याच्यातून आम्ही ज्येष्ठ नागरिक असं तर तरीसुद्धा हा एक नवीन अनुभव ज्योतीमुळे मला मिळालेला आहे. त्यामुळे त्याचं मी स्वागतच करते आहे की या अनुभवामुळे काहीतरी आम्ही शिकत चाललेलो आहोत. तर मंडळी, साहित्याची वाटचाल आता कसं असतं ना, बालपणापासून, लहानपणापासून सुरुवात करूया आपण. आता प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजे आमच्या वेळेला चांदोबासारखी मासिकं यायची किंवा इसाप नीतीच्या गोष्टी, ती पुस्तकं असायची. तर आमच्या घरीसुद्धा हे सगळं बालसाहित्य होतंच. परंतु त्याचबरोबर अगदी माझे वडील आजोबा संत साहित्याच्या गाथा सगळ्या आधी ते सुद्धा त्यांच्या साहित्य आमच्या घरामध्ये होतं. तर वाचनाची आवड ही अगदी होतीच होती. लहानपणापासून ही वाचनाची आवड जपली गेलेली होती. आणि अशा वेळेला मी एक लहानपणी कविता लिहिली या वाचनाच्या आवडीमधून. खूप वाचन करायचे, मिळेल ते वाचन करायची. आणि मग एक कविता लिहिली, ती तुम्हाला कविता या ठिकाणी मी सांगते आहे. ती कवितेचं नाव आहे नव्या युगाचे छोटे सैनिक. म्हणजे लहानपणापासून मी सुरुवात जी केली ती पहिली कविताच लिहिली. कविता हे साहित्याचा जो प्रकार आहे तो मला पहिला आवडला. आणि ती कविता, नव्या युगाचे छोटे सैनिक, मातृभूमीचे आम्ही पाईक, शत्रू असला किती जरी बडा, शिकवू त्याला योग्यची धडा, ना आवड आम्हा युद्धाची, भीती नसे परी रणक्षेत्राची, शिवबाचे हो वंशज आम्ही, कोण देईल आम्हा तंबी, साधे भोळे वरून दिसलो, शांत सौम्य जरी खुळे वाटलो, उगीच पण कळ काढील कोणी,
उत्तर देऊ तया रणांगणी. विचार पुष्कळ मनी आमुच्या, कोण पुरविले सगळ्या इच्छा. जेव्हा होऊ आम्ही मोठे, स्वप्नांना देऊ. आणि त्याचबरोबर विचार पुष्कळ मनी आमुच्या, कोण पुरविले सगळ्या इच्छा. जेव्हा होऊ आम्ही मोठे, स्वप्नांना देऊ रंगोटे. मग माझ्या बाबांना ही कविता आवडली. बाबा म्हणाले सेवा दलाचे, ते राष्ट्र सेवा दलाचे, त्यामुळे आमच्याकडे सगळे अगदी म्हणजे मधुदंड होते, प्रमिला दंड होते, नंतर मग रनी अंबिके, भाऊसाहेब रानडे, अनंत वालावलकर, जयानंदजी मटकर, सगळे यायचे आणि त्यांना पुस्तकच घेऊन यायचे, पुस्तकं भेट म्हणून. तर ही कविता वैनतेय साप्ताहिक तेव्हा सावंतवाडीचं, आणि ते त्याचे संपादक होते बाबांचे मित्र जयानंदजी मटकर. आणि मटकर काकांकडे ही कविता आम्ही बाबा घेऊन गेले. मी त्यांच्याबरोबर प्रेसमध्ये गेले आणि तिथे त्यांना ही कविता दाखवली. त्यांना ती आवडली, पण मला म्हणाले की हे जे काय ना स्वप्नांना देऊ रंगोटे, त्याच्याऐवजी तू दुसऱ्या 2 ओळी लिही. तर म्हटलं ठीक आहे. मी तिथेच बसले आणि मग त्यांना लिहून दिलं ते शेवटचं कडवं की विचार पुष्कळ मनी आमुच्या, कोण पुरविले सगळ्या इच्छा. आम्ही मोठे होऊ जेव्हा, स्वप्ने सत्य होतील तेव्हा. आणि मग काकाने ती कविता मटकर काकाने वैनतेयमध्ये छापली, म्हणजे पहिलं प्रसिद्ध झालेलं हे माझं काव्य. आणि त्याला इतका प्रतिसाद मिळाला. सगळे नात्यातले, शाळेतले टीचर्स, बाई, मास्तर सगळ्यांनी प्रतिसाद दिला, नातलगांनी दिला, आजूबाजूच्या ओळखीच्या लोकांनी दिला. आणि मला एकदा प्रोत्साहन मिळालं त्या कवितेमधून. अरे हे असं छापून येतं आणि सगळे कौतुक करतात. खरोखर कौतुकातून आपल्याला कधी कधी खूप प्रोत्साहन मिळत जातं, ते कळतच नाही. आणि मग मी छोटं लिहित गेले आणि ते वैनतेयमध्ये मटकर काका छापत होते. तर अशा पद्धतीने ही सगळी सुरुवात झाली माझ्या साहित्याच्या वाटचालीचं. पहिलं छोटं पाऊल म्हणतात ना, ते तसं टाकलं मी. आणि मग मी 8वीत असताना इंदिरा संत, थोर कवयित्री यांना भेटण्याची, त्यांना जवळून पाहण्याची, त्यांच्याबरोबर बोलण्याची संधी मिळाली. कशी ती सांगते मी तुम्हाला. काय झालं, आमच्या हळबेबाई संस्कृतच्या, त्यांनी मला घेऊन ते गोगटे ढाल स्पर्धेसाठी, वक्तृत्व स्पर्धेसाठी बेळगावला गेल्या त्या. आणि इंदिरा संत आणि आमच्या हळबेबाई ह्या कॉलेजच्या जवळच्या मैत्रिणी. तर स्पर्धा संपली. स्पर्धा संपल्यावरती मग बाई म्हणल्या आपण जाऊया, इंदिराकडे जाऊया वडगावला. म्हटलं जाऊया, बाई जात आहेत तर मला काय त्या घेऊन जातील तिथे. मग आम्ही इंदिराबाईंकडे गेलो. तिथे 1 दिवस मुक्काम केला. आणि तेव्हा मला इंदिराबाई म्हणाल्या की तू जे भाषण केलंस तिकडे स्पर्धेमध्ये, ते मला पुन्हा तू इथे करून दाखव. विषय होता शिवरामपंत परांजपे. सगळं आमच्या बाईनीच लिहून दिलेलं होतं, मी फक्त उत्तम तऱ्हेनं पाठ केलं होतं. तर मग ते मी त्यांच्यासमोर म्हणून दाखवलं जशाच तसं स्पर्धेमध्ये म्हटल्याप्रमाणे. आणि त्यांना ते खूप आवडलं. त्यांनी मला बक्षीस म्हणून 2 पुस्तकं दिली. आणि ती जी पुस्तकं द्या, ती मला वाटतं माझ्या साहित्याच्या वाटचालीमध्ये एक शुभाशीर्वाद अशी ठरलेली असावीत. ती ठरलेली आहेत. कारण एवढी मोठी तरल कविता करणारी, संवेदनशील आणि एवढी ज्येष्ठ कवयित्री, तिच्याकडून मला अगदी लहानपणी हा पुरस्कार 2 पुस्तकांच्या निमित्तानं मिळालेला होता. खरंच असे हे क्षण माझ्या आयुष्यात परत परत येत गेलेले आहेत. कसे ते मी तुम्हाला हळूहळू सांगणार आहे. तर आता शाळा कॉलेजमध्ये सुद्धा वार्षिक अंक निघायचे, त्याच्यामध्ये लिहिणं वगैरे माझं चालू होतं. आणि असंच मग 10वी 11वीत असताना मी एक कविता केली शाळेमध्ये. ती कविता आता तुम्हाला मी इथे सांगते आहे. ती कविता अशी आहे. एका पहाटे फुलली नव्या गुलाबाची कळी, किती सुंदर आहे जग मनी ती म्हणू लागली. कशी कल्पना येईल या हो जगाची तिला, सान पोर आहे अजुनी कसे सुचेल मनाला. सूर्यकिरणांच्या स्पर्शे हसू फार ती लागली, क्षणाक्षणाने आता ती मोठी मोठी होत गेली. या नवीन राणीच्या वायुराजा आले भेटी, यौवनाच्या भरामध्ये सारे छान वाटे दृष्टी.
फुलं सूर्य माथ्यावर आला, ताप हा असह्य झाला, जग आहे भयंकर, वाटू लागले फुलाला. फुल कोमेजू लागले, सुख वाटायचे संपले, सुख वाटायचे संपले, सुख दुःख मिश्रित प्याला, ओठी लावणे लाभले. सुख दुःख मिश्रित प्याला, ओठी लावणे लाभले. संपलेच हे जीवन, संपली ही सारी गाथा, जीवनाची सायंकाळ मातीत होईल आता. अशा कितीतरी कळ्या रोज रोज जन्मा येती, भोगूनी सारी सुखदुःखे मातीमध्ये मिसळली जाती, मातीमध्ये मिसळली जाती. तर ही कविता केली, आमच्या त्या शाळेच्या वार्षिक अंकामध्ये छापून आली. आणि मग मी कॉलेजला गेल्यानंतर मी सायन्स साईड घेतली. परंतु प्री डिग्रीला मराठी हा आम्हाला ऐच्छिक विषय होता. आणि मराठीला शिकवायला प्राध्यापक कोण होते तर थोर कविवर्य वसंत सावंत हे आमचे मराठी शिकवायचे प्राध्यापक. तर असंच त्यांना मी एकदा माझ्या 2-4 कवितांबरोबर ही कविता दाखवली. त्यांना ती कविता खूप आवडली आणि मला म्हणाले, तू कशाला सायन्सला गेलीस, आर्ट्स घेऊन तू मराठी विषय घेतला पाहिजे होतास. आणि असं म्हणून त्यांनी नाराजीचे सूर तेव्हा व्यक्त केलेले मला अजूनही आठवत आहेत. तर असं हे सगळं शाळा आणि कॉलेज. आणि तिथेसुद्धा शाळेमध्ये सुद्धा बोरकर सर नावाचे आमचे सर होते. ते अगदी छोटी छोटी नाटुकली मी लिहायची, छोट्या एकांकिका लिहायची मुलांकडून. शारदोत्सवामध्ये आम्ही ते बसून करायचो. तर हे बोरकर सर खूप प्रोत्साहन द्यायचे. कारण या सगळ्यामधून मग ते निवेदन असू दे, सूत्रसंचालन असू दे, असं छोटं छोटं लिहिणं असू दे, या सगळ्यातून हळूहळू हळूहळू साहित्याची वाटचाल ही माणसाची होत असते. आता काय झालं, लग्नानंतर मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये तसं साहित्य क्षेत्रामध्ये कोणी ओळखीचं नव्हतं. पण कसं आहे ना, तुमच्या मनामध्ये प्रबळ इच्छा असल्यावरती नियती ती इच्छा पूर्ण करते. माझंही असंच झालं. कवडसे दिवाळी अंकाच्या निमित्तानं मला उमाकांत ठोंबरे, ज्येष्ठ संपादक, अगदी नव्या पिढीला उमेद देणारे, प्रोत्साहन देणारे आणि साहित्य क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असलेले, त्यांना संदर्भ ग्रंथच म्हणायचे. कोणतीही माहिती विचारा ते बरोबर त्याचं योग्य उत्तर द्यायचे. तर असे उमाकांत ठोंबरे काका आम्हाला या कवडसेच्या निमित्तानं भेटले आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलं ना, त्यांच्यामुळेच कवडसे दिवाळी अंकाला विजया राजाध्यक्ष, जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक, सुभाष बेंडे, भाऊ पाध्ये, कोणाकोणाचे लेख आणि कविता वगैरे सगळं मिळायचं साहित्य, की ज्यामुळे काय झालं, तो अंक दर्जेदार झालाच. या अंकाच्यासाठी अर्थातच रवींद्र धोत्रे, अशोक तारकर, शिवलकर, शिरीषभाई शिरसेकर अशी सगळी टीम होती. अगदी मुखपृष्ठापासून जाहिराती गोळा करण्यापर्यंत सगळं काम हे करायचे. परंतु मला थोडं लिहिता येतं, कविता लिहिता येते, साहित्य थोडं काहीतरी लिहिते मी, म्हणून या सगळ्यांनी मला कार्यकारी संपादक पद हे मला बहाल केलं होतं. आणि या दिवाळी अंकाला 1981, 82, 83 या 3 वर्षात सतत मराठी वृत्तपत्र लेखक संघाचं आणि पत्रकार संघाचं, मुंबई मराठी पत्रकार संघाची अशी 3 पुरस्कार सतत मिळाले. आणि दीनानाथ दलाल पुरस्कार वगैरे पण मिळाला. आणि हे पुरस्कार घेण्यासाठी अर्थातच कार्यकारी संपादक म्हणून या सगळ्यांनी मलाच घेण्याची संधी दिली. आणि मग ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, माणूस ते माझगावकर यांच्या हस्ते मी ते पुरस्कार स्वीकारलेले आहेत, पारितोषिकं स्वीकारलेली आहेत. तेव्हा लोकसत्तामध्ये, महाराष्ट्र टाइम्समध्ये फोटो प्रसिद्ध झाले होते. आणि मग आमच्या मुंबईमध्ये जी महिला मंडळं आहेत त्या सगळ्या महिला मंडळातून मला अगदी बोलावणं केलं होतं. एक स्त्री संपादक म्हणून कार्य करते आणि तिला पारितोषिक मिळतं, असं हे मला सगळा सन्मान मिळाला. त्याच्या मागे मोठी टीम होती, ठोंबरे काकांचं मोठं सहकार्य होतं, प्रोत्साहन होतं. परंतु हा सगळा सन्मान घेण्याची संधी मला तेव्हा मिळाली, हे खरोखरच सांगावंसं वाटतं. आणि मग राजस नावाचा
पुण्याला दिवाळी अंक म्हणजे मासिकच असायचं ते, पण त्या दिवाळी अंकामध्ये विजय वाडेकर हे संपादक होते. तर या राजस नावाच्या दिवाळी अंकामध्ये माझी पहिली कथा उजळल्या दिशा ही प्रसिद्ध झाली. त्याच्यानंतर अनेक कथा विविध अंकांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. आणि दुसरं एक सांगायचं राहिलं मला, आमचं जे कवळसेचा दिवाळी अंक होता ना, त्याला ह्या सगळ्या ज्येष्ठ साहित्यिकांचे साहित्य मिळायचंच, परंतु न्यू एज प्रिंटिंग प्रेस रवींद्र नाट्य मंदिरच्या बाजूला आहे, तिथे पहिलं पान प्रिंट झालं की जयवंत दळवी त्याचं उद्घाटन करायला यायचे. आणि मग देवा महाराजा म्हणून कोकणीमध्ये गाराणं घालून कवळसे दिवाळी अंकाच्या प्रती जास्तीत जास्त खपल्या जाऊ दे, विक्रीला जाऊ दे, असं एक छान गाराणं घालायचे. आणि इथेच नारायण सुर्वे भेटले. ते तर आम्हाला ऱ्हस्व दीर्घ सांगायचे, कुठला शब्द योग्य आहे ते सांगायचे. तर अशी सगळी मोठी माणसं इथे भेटत गेली. आणि मग ठोंबरे काकांनीच मला आकाशवाणीची ओळख करून दिली. तिथे लीलाताई बावडेकर डायरेक्टर होत्या तेव्हा, त्यांची ओळख करून दिली. साहित्य सौरभ या विभागामध्ये, या कार्यक्रमामध्ये मी माझ्या कथा सादर करायला लागले. तर अशा पद्धतीनं अतिशय नियतीच्या मनामध्ये असलं की तुमची मनातली इच्छा कशी पूर्ण होती हे ह्याचा अनुभव मी घेतलेला आहे. आणखी एक तुम्हाला सांगते, खरोखर दैवी योग म्हणतात ना, तसा माझ्या आयुष्यामध्ये आलेला होता. त्याचं असं झालं, साहित्य क्षेत्रामध्ये ऋषितुल्य समजणारे कुसुमाग्रज यांना भेटण्याचा, त्यांना जवळून बघण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा, ही सगळं मला मिळालं ते केवळ गोवा हिंदू असोसिएशन नावाची संस्था नाटकं करणारी. तर त्याच्यामध्ये माझ्या मुली रूपा आणि रुजुता या दोघी काम करायच्या, बालकलाकार म्हणून अभिनय करायच्या. तर ओळख आमची खूप झालेली होती. कधी कधी मलासुद्धा कुठल्या गावी गेले, पुण्याला, वालचंदनगरला, सगळ्या महाराष्ट्रभर दौरे असायचे नाटकाचे, तर मला ते अनाऊन्समेंट करायला वगैरे द्यायचे, मला आवडतं म्हणून वगैरे. आणि मग रामकृष्ण नायक, स्वतः तात्यासाहेब, नंतर नटश्रेष्ठ मोहनदास सुकटणकर, विवेक लागू, तेव्हाचे रंगभूषाकार प्रसिद्ध पांगम, त्यांची मिसेस ते, आणि भास्कर चंदावरकर थोर संगीतकार, त्याचबरोबर तात्यासाहेबांचे नाशिकचे काही मित्र आणि आमचा सगळा परिवार, मुली, माझे मिस्टर वगैरे सगळे आम्ही लोणावळ्याला आमच्या घरी गेलो होतो. आणि तिथे 4 दिवस तात्यासाहेबांचा वास्तव्य तात्यासाहेबांचं आमच्या घरामध्ये झालं. त्यांचे पाय आमच्या घराला लागले. एक पवित्र आमचं घर होऊन गेलं. आणि त्या 4 दिवसांमध्ये एवढ्या गप्पा झाल्या, प्रत्येकजण तात्यासाहेबांना प्रश्न विचारत होते. आणि मग सम्राट अशोकांपासून अगदी लोककलेचा जो फॉर्म आहे तो संगीतामध्ये कसा घ्यायचा, बरेचसे प्रश्न भास्कर चंदावरकर विचारत होते. तर इथपर्यंत सगळा तो संवाद तिकडे होत होता, दिवसरात्र गप्पा होत होत्या. आणि तो संवाद मी अजूनही, तेव्हा ऑडिओ कॅसेट केलेली होती, ती आता CD मध्ये उतरवलेली आहे आणि ती अजून मी जपून अशी ठेवलेली आहे, ती माझ्याकडे आहे. तर सगळा तो असं हे सगळं हा क्षण. आणि त्यावेळेला सांगू का, मला सगळ्यांनी आणि तात्यासाहेबांनी सुद्धा आग्रह केला, त्यांनाही माहिती होतं रामकृष्ण नायकांकडून वगैरे की ही कविता करते थोड्या थोड्या. तर मला म्हणले, नाही, तुझी एक तरी कविता म्हण. आता ह्या एवढ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांसमोर मी माझी कविता काय म्हणणार. पण त्यांनी आग्रह केल्यावरती मग जरा घाबरतच मी माझी कोकणावरची कविता, कारण सावंतवाडीसारख्या निसर्गरम्य अशा कोकणामध्ये जन्मले, वाढले, BSc पर्यंत शिक्षण तिकडेच झालं. तर मग रंगारंगांचा उत्सव म्हणून मी कविता तिकडे केली, तिथे त्यांना म्हणून दाखवली. ही कविता मला सुद्धा आवडायची, तर ती कविता तुम्हाला म्हणून दाखवते. रंगारंगांचा उत्सव. रंगारंगांचा उत्सव रोज माझ्या कोकणात, माड पोफळी पाखरे झेप घेता आभाळात. रोज नवा सूर्य दिसे येता डोंगर माथ्यात,
सोन पाचू पसरले शेत भात शिवारात. लाल लाल वाटांची ही छान सजली रांगोळी. डोकावत गुज सांगे काळ्या करवंदांची जाळी. सोन चाफा नाग चाफा बोले अबोली डौलात. बकुळीच्या सुगंधाने नाचे सारा असं म्हणतो. निळ्या आभाळी मिसळे निळे सागराचे जळ. शंख शिंपल्यांच्या संगे नवे खेळ खेळे बाळ. लेकरवाळी झाडे उभी काजू आंबा फणसाची. येता जाता आठवते कोकणच्या वैभवाची. नररत्नांची खाणं साहित्याचे हो आगर. स्नेह प्रेमाचा ओलावा भक्तिभावाचा सागर. जीव रमतो राऊळी बाई भजनी कीर्तनी. शिव भेटतो जीवाला कोकणच्या हिरव्या राणी. शिव भेटतो जीवाला कोकणच्या हिरव्या राणी. तर अशी ही कविता. आणि तेव्हा आवडली. तात्यासाहेब पण म्हणाले की खूप छान अशी कविता आहे. तर मग असं सांगितल्यावरती मग मलाही छान वाटलं. मग तात्यासाहेब म्हणले अशा आणखी काही कविता तू कर. आणि अशा कविता केल्यावरती मग आपण त्याचं एक पुस्तक तयार करूया. मी सुद्धा त्या प्रकाशनाला येईन. थोडी ॲडजस्टमेंट मी करते त्या जरा इथे. हां आता बरोबर झालं. तर मग अशा पद्धतीनं ती कविता कोकणची कविता ही त्यांना आवडली. परंतु त्यांनी जे सांगितलं की मी प्रकाशनाला येईल वगैरे तर ते काही शक्य झालं नाही. आणि माझा कविता संग्रह हा नंतर जवळजवळ 2004च्या दरम्यान वंदना प्रकाशनने तो प्रकाशित केला. आणि त्यातली शब्द आणि मन त्या कविता संग्रहाचं नाव आहे. तात्यासाहेबांनी मला सामाजिक विषयांवरती सुद्धा कविता कर म्हणून सांगितलेलं होतं. तेही नंतर मी प्रयत्न करून लिहायचा प्रयत्न केला. जास्त निसर्गाच्या कविता माझ्या. परंतु नंतर मी तोही करायचा प्रयत्न केला. आणि माझं जे शब्द आणि मन हा काव्यसंग्रह, या काव्यसंग्रहाला सुद्धा प्रस्तावना थोर कवयित्री वंदना विटणकर यांची मिळालेली आहे. तेव्हा कुलाबा महिला विकास मंडळाच्या प्रशस्त हॉलमध्ये या माझ्या पहिल्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं. आणि त्या वंदनाताई आल्या होत्या, उषाताई मेहता होत्या, आपला कौशल इनामदार आला होता. त्याने तर माझ्या एका कवितेला पावसाची ऋण झुणं मन गेले मोहरून आणि तुझी आठवण येते फिरून फिरून याला चाल लावली होती. आणि मग आत्ताची जी प्रसिद्ध गायिका, कौशल तर प्रसिद्ध आहेच आहे, प्रश्नच नाही, परंतु आत्ताची प्रसिद्ध गायिका हंसिका, तर तिने ते गीत गायलेलं होतं, ती कविता गायलेली होती. आणि मग त्याच्यानंतर वंदना विटणकरसुद्धा खूप मार्गदर्शन करायच्या. उषाताईसुद्धा. वंदना विटणकर आमच्या इथे अलिबागला यायच्या आणि त्याही मला कविता दाखवल्यावर हा रेखा शब्द बरोबर राहील, हा वापरायचा प्रयत्न कर, बघ जमतो का, असं त्या सांगायच्या. तर त्यांचंही मला खूप म्हणजे अजूनही आठवण येते, त्यांचं स्मरण होतं. आणि त्यानंतर मग माझ्या काही गेय गीतांची CD एक काढली गेली, ती आठवणींच्या जलाशयावर. आणि प्रसिद्ध संगीतकार भगवंत नार्वेकर यांनी ती CD तयार केली. बरं, याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर नेहा राजपाल किंवा वैशाली माडे, मंदारा आपटे, सीमा चंद्रगुप्त अशा चांगल्या गायकांनी, ही प्रसिद्ध गायकांनी त्यातली गाणी गायली. आणि कसं आहे ना की आपलेच शब्द जेव्हा संगीताची साथ घेऊन, सुरांचा साज लेवून आपल्यासमोर येतात ना, तेव्हा खरोखर हृदयामध्ये ते प्रकाशित होऊन आपल्याला आनंद देऊन जातात. आणि हा आनंद मी स्वतः अनुभवलेला आहे. तर असे हे शब्द कोकण मराठी साहित्य परिषदेचं
कार्य करताना मधु मंगेश कर्णिक यांचं प्रोत्साहन नेहमीच मिळत होतं. परंतु मधुबाईंची ओळख केवळ कोकण मराठीमुळे नाही, तर त्याच्याही आधी मधुबाईंची ओळख आमची झालेली होती. त्याचं असं झालं की 85-86च्या दरम्यान माझ्या मुलीचं माय पोएम्स नावाचं इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध करण्यासाठी त्याला ते छापलं गेलं आणि कुसुमाग्रजांचे बंधू वसंत शिरवाडकर यांनी सुंदर इंग्रजीमध्ये प्रस्तावना लिहिली. थोर चित्रकार वसंत सरवटे यांनी मुखपृष्ठापासून आतली सगळी चित्र निर्माण केली आणि सुरेख असा समारंभ. त्याला मधुबाई, बाळ सामंत हे अध्यक्ष अतिथी म्हणून आले होते आणि बरेच साहित्यिक, विजयाताई राजाध्यक्ष म्हणा, विजया काळे म्हणून एक साहित्यिका, सुभाष भेंडे, रमेश मंत्री, दळवी, हे सगळे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आणि हे सगळं ठोंबरे काकांनी सगळं हे जबाबदारी घेऊन हा कार्यक्रम केलेला होता. तर हे साहित्याशी निगडीत आणि माझ्या साहित्य वाटचालीसुद्धा हा जो ही जी घटना किंवा हे जे माझ्या मुलीने कविता लिहिल्या आणि त्याला वर्तमानपत्राने इंग्रजी आणि मराठीसुद्धा खूप छान प्रसिद्धी दिलेली होती की चिमुकलीच्या इंग्रजी कविता म्हणून. ते आम्ही अजूनही त्या वर्तमानपत्रातलं कात्रणं काढून ठेवलेली आहेत. तर असं हे सगळं. आणि मग 2005 सालापर्यंत माझ्या बऱ्याचशा कथा लिहून झालेल्या होत्या आणि मग दुर्गे दुर्गट भारी नावाचा कथासंग्रह हा डिंपल प्रकाशनने प्रसिद्ध केला आणि यालासुद्धा प्रस्तावना जी लिहिलेली आहे ती विजयाताई राजाध्यक्षांनी प्रस्तावना लिहिली. अत्यंत आपुलकीने, आत्मीयतेने, जिव्हाळ्याने त्याने हे प्रस्तावना लिहिली. आजही माझा विजयाताईंशी संपर्क आहे, बोलणं होतं. आणि 2006मध्ये थोडं पाणी पिते. 2006मध्ये बरं का, कोकण मराठीचं काम करताना, मग ते शाखेचं असू दे, जिल्ह्याचं असू दे, असं काम करत असताना मधुबाईंनी माझ्यावर एक आणखी मोठी जबाबदारी दिली की ते म्हणाले की आपण एक महिला साहित्य संमेलन, राज्यस्तरीय पहिलं संमेलन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करूया. आणि ते सुद्धा आवासला, ज्या ठिकाणी आपल्या साहित्यामधून स्त्रियांच्या व्यथा, वेदना ज्यांनी व्यक्त केलेल्या आहेत त्या थोर साहित्यिका मालतीबाई बेडेकर यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं हे संमेलन घेऊया. आणि खरोखरच ती मोठी जबाबदारी अगदी मी घेतली. माझ्या मैत्रिणी नमिता, सुनीता यांनी मदत केली, बऱ्याच जणींनी मदत तेव्हा केली आणि त्यातून सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या पुणा, सातारा, कराड, मुंबई, पुणा या स्त्रिया आल्याच आल्या, कारण पहिलंच संमेलन महिलांचं. परंतु बेळगाव, गोवा वगैरे वगैरे ठिकाणाहून, कर्नाटकातून वगैरे अशा स्त्रिया आलेल्या होत्या. आणि यावेळीसुद्धा कमल देसाई, शोभाडे, पुष्पाताई भावे, विजयाताई, वीणाताई गावणकर अशा मोठमोठ्या साहित्यिका आल्या होत्या. आणि सगळा मंडप हा स्त्री पुरुषांनी तुडुंब भरलेला असायचा. प्रत्येक कार्यक्रमाला, परिसंवाद असू दे, मुलाखत असू दे किंवा काव्यसंमेलन असू दे, सगळ्या कार्यक्रमांना लोकांची तुडुंब गर्दी होती. आणि या संमेलनाच्या अध्यक्ष आम्हाला लाभल्या होत्या डॉक्टर ताराताई भवाळकर आणि उद्घाटक होत्या निर्मलाताई प्रभावळकर. डॉक्टर प्रभावळकर यांची मैत्री तेव्हा झाली आणि डॉक्टर ताराताई भवाळकरांची जी मैत्री झाली तेव्हा तो जो परिचय झाला तो इतका जिव्हाळ्यात त्याचं रूपांतर झालं की आजही मी मुलींकडे अमेरिकेला गेले तरीसुद्धा ताराताईंशी बोलणं हे माझं असतं. त्यांचाही मला फोन असतो. तर असं हे जपणूक सगळी नात्यांची करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि मग नवे किरण हा माझा दुसरा कथासंग्रह जवळजवळ 2016च्या दरम्यान तो प्रसिद्ध झाला आणि त्याला ताराताईंनी प्रस्तावना लिहिलेली आहे. ती सुद्धा अतिशय सुंदर प्रस्तावना लिहिली. की त्याच्यामध्ये त्या कथांमध्ये अधिक कथा अशा आहेत की आपल्या इथल्या भारतातले जे तरुण पिढी जी तरुण पिढी शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीसाठी अमेरिकेला, परदेशी जाते, त्यांना तिथले आलेले अनुभव आणि मग ते तिकडे स्थायिक झाल्यावरती
त्यांचे आईवडील पण त्यांना भेटायला जातात. तर या आईवडिलांना आलेले अनुभव, ही सगळी भावनात्मक स्पंदनं म्हणतात ना, ती सगळी या कथांमध्ये मांडलेली आहेत. इथल्या मातीतल्याही कथा त्याच्यामध्ये आहेत. तर ताराताईने त्याचा सगळा गोषवारा अगदी सखोल सविस्तर प्रत्येक कथा वाचून त्याचं प्रस्तावनेमध्ये छान असं लिहिलेलं आहे. तर असं हे सगळं ताराताईंसारख्या मला एक मान्यवर व्यक्ती भेटल्या. आणि मग त्याच्या आधीच मला वाटतं 2013मध्ये आनंद तरंग नावाचं ललित लेख संग्रह माझा प्रसिद्ध झाला. आणि या ललित लेख संग्रहाला सुद्धा आपले ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांची प्रस्तावना लाभलेली आहे. या प्रस्तावनेमध्ये सुद्धा त्यांनी लिहिलं आहे, म्हणजे मुद्दाम माझंच कौतुकाचं मी या ठिकाणी सांगते आहे, पण ठीक आहे, आज विषयच तसा आहे. तर त्यांनी लिहिलं आहे, रेखा नार्वेकर यांच्या लेखणीला अल्पाक्षरातले रमणीयत्व साधलेले आहे आणि अध्यात्म आणि माऊलींच्या ओव्यांची शिंपण पावसासारखी सहजपणे उतरलेली त्यांच्या लेखातून आढळते. अगदी असं मधुबाईने आपुलकीने जिव्हाळ्याने या प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मग अंतर्नाद हा काव्यसंग्रह किंवा 2016मध्ये हा अंतर्नाद प्रसिद्ध झाला. आणि साहित्य आणि जीवन ऊर्जा हा 2018मध्ये ललित लेख संग्रह प्रसिद्ध झाला. हा भरारी प्रकाशनने त्याचं प्रकाशन केलं. अतिशय उत्तम रीतीने ते पुस्तक त्यांनी तयार केलेलं आहे. त्यानंतर जागर नावाची संवाद मालिका 1918 साली डिंपलने प्रसिद्ध केली. आता या जागरमध्ये काय आहे तर आकाशवाणीला मी कल्याणी नावाचं एक कार्यक्रम करत होते. त्या कार्यक्रमाचे जवळजवळ 25 ते 30 एपिसोड भाग लिहिलेले होते. आणि मग कल्याणी ही मुख्य पात्र त्याच्यातलं, आणि मग आत्या वगैरे वगैरे इतर सगळी पात्रं असायची. आणि त्याचे विषय असे असायचे, स्त्री पुरुष समानता, शिक्षणाचं महत्त्व, व्यसनमुक्ती, महिलांचे कायदे, महिलांच्या समस्या, आणि मग क्षयरोगाचं उच्चाटन वगैरे वगैरे विषय. त्यासाठी मला खूप पुस्तकं वाचावी लागायची आणि वर्तमानपत्र ते वाचावं लागायचं. आणि या सगळ्या संवादामध्ये सुद्धा अगदी लीलाताई भागवत आकाशवाणीच्या ज्या प्रसिद्ध कलाकार त्यासुद्धा सहभाग घ्यायच्या. आत्याची भूमिका त्या करायच्या आणि बरेच मग नावाजलेले कलाकार त्याच्यामध्ये सहभागी होत होते. तर कल्याणी हा कुटुंब आणि समाज कल्याण कार्यक्रम त्यावेळेला श्रोत्यांना ऐकायला खूप आवडायचा. आणि याच 1990च्या दरम्यान 1990च्या आजूबाजूला पुढे मागे असं मी दूरदर्शनसाठी सुद्धा खूप लेखन केलं. म्हणजे मुलाखत निवेदन वगैरे होतंच, परंतु दसरा, दिवाळी, होळी या आपल्या महाराष्ट्रीयन सणांच्यावरती करमणुकीचे कार्यक्रम, त्याच्यामध्ये संवाद असायचे, परंतु गाणीसुद्धा असायची, नृत्य असायचं. आणि मग या सगळ्या कार्यक्रमांमध्ये मग आत्ताच्या ज्या प्रसिद्ध कलाकार आहेत, शिल्पा नवलकर असू दे, सुषमा सावरकर असू दे, शर्वरी पाटणकर, प्रमोद पवार, नागेश मोरवेकर, अशी कितीतरी, गौतमी गाडगीळ, हे सगळे आविष्कारचे कलाकार त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे. आणि हे कुठे करायचं शूटिंग, आम्ही जाऊन बसमधून सगळ्या कलाकारांना, आणि मग या इथे माझ्या मिस्टरांची मला खूप मदत व्हायची. आणि या सगळ्या कलाकारांमध्ये मग माझी मुलं, माझ्या जावांची मुलं, त्यांना पण मी सहभागी करून घ्यायची. ते 4-5 वर्षाची अशी, त्यांनाही काही ना काही त्याच्यामध्ये रोल असायचा. आणि बसमधून आम्ही होळीचा कार्यक्रम करण्यासाठी कुठे वसईच्या कोळीवाड्यामध्ये गेलो होतो. आणि तिथे मग ती होळी मुद्दामहून तयार करून पेटवली होती वगैरे वगैरे. आणि तिथल्या लोकल लोकांनीसुद्धा खूप सहकार्य केलं होतं. ह्या दसऱ्याचा कार्यक्रम जो केला तो कुठे पेण कशेमिरा, तिकडे जो आदिवासी पाडा आहे जंगलामध्ये, तिथे जाऊन या दसऱ्याच्या कार्यक्रमाचं शूटिंग केलं होतं. आणि त्या कार्यक्रमाचं निवेदन सविता प्रभुणे या अभिनेत्रीने तेव्हा केलेलं होतं. तर सांगायचा मुद्दा हा, आकाशवाणी आणि दूरदर्शन ही जी 2 माध्यमं आहेत ना, तीसुद्धा माझ्या साहित्याच्या प्रवासामध्ये खूप खूप महत्त्वाची ठरलेली आहेत. कारण त्याच्यामुळे सुद्धा मी काही ना काही लेखन हे करत गेले.
थोडी थोडी पावलं टाकायला मला ते खूप सोपं पडत गेलं. आणि गेल्याच वर्षी 2019मध्ये मी अमृतकण कोवळे हे ज्ञानेश्वरीवरचं, इथे आहेत ते ठेवलेलंच आहे पुस्तक, तर ज्ञानेश्वरीवरचं पुस्तक मुंबई मराठी साहित्य संघाने ते प्रसिद्ध केलं. त्याचं असं झालं की मी साहित्य संघामध्ये कधी निवेदन, कधी भाषण, कधी सूत्रसंचालन असं जे करायची, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांच्या ओव्या, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या माझ्या बोलण्यामध्ये यायच्या. ते ऑब्झर्व केलं, निरीक्षण केलं डॉक्टर बाळ भालेराव यांनी, आणि त्यांनी ज्ञानेश्वरीवरती तू एक छोटं पुस्तक तयार कर म्हणून सांगितलं. अर्थातच ज्ञानेश्वरीच्या ओव्या किती, 9,000 ओव्या, त्यातल्या 200-250 ओव्या मी निवडल्या आणि अमृतकण कोवळे हे पुस्तक तयार केलं. त्यावेळेला खरंच म्हणजे मला असं वाटतं की डॉक्टर बाळ भालेराव यांनी जर म्हटलं नसतं तर माझ्याकडून हे काम झालं नसतं. हे पुस्तक जे आहे त्याची पहिली आवृत्ती 1 वर्ष व्हायच्या आधी संपलीच, दुसरी आवृत्ती आता निघालेली आहे. आणि त्याच्यामध्ये आजकालची भाषा आणि त्याला विज्ञानाची जोड दिलेली आहे. मग त्याच्यात लॉ ऑफ कॉन्झर्वेशन आहे, न्यूटन्स लॉ आहे. मी सायन्सची विद्यार्थिनी असल्यामुळे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये MSc केलं असल्यामुळे थोडंसं ते त्याच्यातलं सगळं मी या ओव्यांना पूरक असं त्याचा उपयोग केलेला आहे. आणि त्यामुळे हे पुस्तक सगळ्यांना आवडतं. आणि या पुस्तकाला सुद्धा प्रस्तावना कुणाची लाभली तर ज्येष्ठ संत साहित्यिक, म्हणजे ज्यांनी उपनिषदं, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता यांचे अभ्यासक आहेतच, परंतु त्या सगळ्या ग्रंथांचं त्यांनी अनुष्टुभ छंदामध्ये रूपांतर केलेलं आहे. असे थोर प्र.सी. मराठे यांची त्याला प्रस्तावना लाभलेला आहे, तो पुरस्कार लाभलेला आहे. हे खरोखरच मी अगदी माझं भाग्य समजते आहे. आणि मग अशी सगळी वाटचाल साहित्याची होत असताना 2 काव्यसंग्रह, 2 कथासंग्रह, संवाद मालिका, ज्ञानेश्वरीवरचं पुस्तक, नंतर ललित लेख संग्रह 2, अशी 8-9 पुस्तकं प्रकाशित झाली असतील. थोडीशीच पावलं माझी या वाटेवरती पडलेली आहेत साहित्याच्या. अजून खूप पल्ला गाठायचा आहे, करायचं आहे काम. जरी ज्येष्ठ नागरिक झाले तरीसुद्धा अजून मला लिहावंसं खूप वाटतं आहे. आणि मग या सगळ्या कामामध्ये मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य, गिरिजाताई कीर, डॉक्टर सुरेश नाडकर्णी, आमच्या मंडळाच्या कुसुमताई रानडे आणि बरेच जण, विजयाताई वाड, विना गव्हाणकर, अशी कित्येक माणसं त्यांची मला मदत झालेली आहे. त्याचप्रमाणे हे ग्रंथालयाचे दिनकर गांगल किंवा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे शरद काळे, त्यांनीसुद्धा कुठलाही गीतेचा श्लोक त्याचा अर्थ नाही कळला की ते बरोबर सांगतात, कारण त्यांनी अनुष्टुभ छंदामध्ये गीतेचं अनुवाद केलेला आहे. आणि कुठली वैचारिक पुस्तकं वाचायची या संदर्भात शरद काळे उत्तम मार्गदर्शन करतात. आणि दिनकर गांगलसुद्धा अगदी साहित्यिक सामाजिक कार्यामध्ये त्यांनी मला सहकार्य केलं आहे, पाठिंबा दिला आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे. आता मंगेश पाडगावकरांसंबंधी सांगायचं तर ती एक मी आठवण शेअर करते या ठिकाणी, की कोकण मराठीच्या कार्यक्रमासाठी त्यांना आणण्याचं, त्यांना घरी पोहोचवण्याचं कधी कधी जबाबदारी माझ्यावर असायची. चायनच्या त्यांच्या घरी जाऊन त्यांना मी घेऊन यायची. तर असंच एकदा मुंबई कोकण मराठी साहित्य परिषदेचं मुंबई जिल्हा संमेलन होतं आणि मला पाडगावकरांना आणायचं होतं. आणि या संमेलनासाठी मी त्यांना घेतलं आणि निघालो आम्ही. प्रवासामध्ये आमचं बोलणं, चर्चा, गप्पा सुरू झाल्या. ते म्हटले काय काय आहे. मी त्यांना सगळ्या मुलाखती, परिसंवाद वगैरे सांगितलं आणि शेवटी म्हटलं असा कधी बहर कधी शिशिर हा म्हटलं मीच हे केलेला, मी निवेदन करणार आहे, तो कार्यक्रम आहे. रवींद्र साठे गाणार आहे, रंजना जोगळेकर आहे, सीमा आहे, असं म्हटलं गायक कलाकार आहे, छान कार्यक्रम आहे. तर म्हणले कधी बहर कधी शिशिर हे जे शीर्षक आहे ना ते तू माझ्या कवितेचं घेतलेस, तू मला रॉयल्टी पहिली दे. आणि मग मी जरा गप्पच राहिले, मला कळलं. आणि मग आपणच म्हणाले, अगं गंमत केली. तर अशी चर्चा त्यांच्याबरोबर त्यांना नेताना आणताना अशी कवितेवर चर्चा वगैरे मंगेश पाडगावकरांची व्हायची. आणि डॉक्टर सुरेश नाडकर्णी यांनीसुद्धा खूप असं
सगळ्याच बाबतीत म्हणजे मी सांगते, डॉक्टर नाडकर्णींनी पहिलं मला वाटतं डिजिटल मॅगझिन सुरू केलं होतं. ई लेखन जे म्हणतात ना ते त्यांनी केलं सुरू. त्यांचा मुलगा त्याने सहकार्य करायचा हेमंत, आणि त्याच्यामध्ये मी ज्ञानेश्वरी एक एक ओवी घ्या आणि लिही म्हणायची. काय ते निरूपण लिही तुझं मी छापतो, आणि मग तिथे ते निरूपण छापायचे. आणि त्यांचंसुद्धा अनेक संस्थांशी माझी ओळख करून दे वगैरे असं. मुंबई मराठी साहित्य संघामध्ये त्यांनीच मला डॉक्टर नाडकर्णींनी पहिलं सभासद करून घेतलं होतं. आणि मग कामासाठी सुहासिनीताईंनी वगैरे इथे बोलावलं होतं. आणि शंकर वैद्य, गिरिजाताई कीर तर अगदी आत्तापर्यंत आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये, अतिशय जवळून बोलणं, त्यांचंही मार्गदर्शन मिळायचं. आणि दिनकर गांगलांच्या विषयी मला सांगावंसं वाटतं. एक सामाजिक कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. महापूर आला होता मुंबईमध्ये, सगळं नुकसान झालं होतं, माणसंसुद्धा खूप वाहून गेली होती. आणि मग अशा वेळेला या लोकांना मदत कशी करायची, तर मग आम्ही एक कमिटी केली. यशवंत देव होते, अप्पा परचुरे, दिनकर गांगल, सुरेश खरे, मधु मंगेश कर्णिक, उषाताई मेहता, गझलकार सदानंद डबीर, हे सगळे होते त्याच्यामध्ये. आणि ती कमिटी स्थापन करून आम्ही असं केलं की सगळ्या मुंबईतल्या कलाकारांना, गायक कलाकारांना, सगळे, मग अजित कडकडे, माधुरी करमरकर, सगळे जे जे प्रसिद्ध गायक कलाकार आहेत ते सगळे, रवींद्र साठे पण सगळे सहभागी झाले होते. वादक कलाकार तसेच प्रशांत ललित, आर्चिस लेरी वगैरे वादक कलाकार. आणि मग सगळे निवेदन करणारे, मग त्यामध्ये मंगला खाडेलकर, भाऊ मराठे म्हणून होते तेव्हा, नंतर हेमंत बर्वे, विघ्नेश जोशी, अशा सगळ्यांना घेऊन आम्ही प्रत्येक संस्थांमध्ये कार्यक्रम केले गाण्याचे. आणि त्यातून जे काही 1-1.5 लाख रुपये जमले त्याच्यातून मग सोलापूर चादरी घेतल्या, नंतर पॉलिथिन कव्हर्स घेतली, मुलांना पुस्तकं घेतली, वह्या घेतल्या, काही ग्रंथालयांना पैसे पाठवले. आणि हे सगळं साहित्य सुरेखा दळवी म्हणून समाजकार्यकर्त्या ॲडव्होकेट आहेत त्यांच्यामार्फत, उल्का महाजन आपली जी आहे तिच्यामार्फत, असं करून त्या गावी माणगावला वगैरे जाऊन आम्ही ते त्यांच्या सुपूर्द केलं. तिथे ते सगळे आदिवासी लोक आलेही होते, त्यांना औषधं वगैरे, कपडे वगैरे वाटलेले आहेत. विजयाताई चव्हाण तेव्हा माझ्याबरोबर असायच्या, माझ्या मैत्रिणीसोबत असायच्या. असं करून हे सगळं काम केलं. आणि त्याच्यामध्ये मग दिनकर गांगलांनी मोठं सहकार्य केले की म्हणाले यावेळेला तुम्ही ज्यांनी पुरात आपला जीव धोक्यात घालून वाचवलेला आहे त्यांचाही सत्कार करा. मग आम्ही अशा अनेकांचे सत्कार केले. पोलीस साळवी म्हणून होते, त्यांचा पण सत्कार केला, त्यांचा अजूनही फोन येतो आहे. तर असं एक सामाजिक कार्य करण्याची संधी मिळाली. आणि असं सामाजिक कार्य आपण जेव्हा करतो ना तर त्यातून बरेचसे अनुभव आपल्याला मिळतात, जे अनुभव साहित्याच्या वाटचालीसाठी अत्यंत उपयोगी पडतात. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून मलाही संधी मिळाली अगदी विविध प्रकारचे सामाजिक कार्य करण्याचं. अगदी देवनार, गोवंडी, धारावी अशा ठिकाणी जाऊन आम्ही किशोरींसाठी वर्कशॉप घेणं, शिबिर घेणं असे कार्यक्रम केलेले आहेत. महिलांचे प्रश्न सोडवलेले आहेत. तर असंही सगळं कार्य करण्याची संधी मला या सगळ्या संस्थांनी दिलेली आहे. ज्या ज्या संस्थांमध्ये मी काम केलं, साहित्यिक आणि सामाजिक असं हे काम मला तिथे करता आलं. 1-2 कविता मी वाचू का या ठिकाणी? शेवटी एक वाचते आणि मग आपण हे करूया. किती वाचली आता? हां, 6:15, एक 10 मिनिटामध्ये, 5-10 मिनिटामध्ये मी कविता वाचते आणि मग आपण सांगता करतोय कार्यक्रमाची. तर एक कविता, मग ती स्त्री संवादी म्हणा किंवा स्त्रीवादी म्हणा तुम्ही. कवितेचं नाव आहे नवनिर्वाण. चमचम किरणांची मोळी माथ्यावर घेऊन चालणारी ती, चमचम किरणांची मोळी माथ्यावर घेऊन चालणारी ती, रंगबिरंगी वसंतातल्या फुलांचा परिमळ पांघरलेली, दवबिंदूंचे मोती केसात माळून आकाश दिशेला नजर भिडवणारी, केर, वारा, स्वयंपाक पाण्याच्या टिकल्या अभिमानाने मिरवताना जागतिक परिवर्तनाचा शोध, मंगळ, गुरु, चंद्रादी साऱ्यांचीच चौकशी करते. इलेक्ट्रॉन, पृथ्वी, सूर्याच्या परिभ्रमणात प्रतिमा पारखते स्वतःची. इलेक्ट्रॉन, पृथ्वी, सूर्याच्या परिभ्रमणात प्रतिमा पारखते स्वतःची, पडताळते
निसर्गातील क्रिया प्रतिक्रियांची नित्य चाललेली देवाणघेवाण, ॲमेझॉनचा जंगल वणवा, धर्मवाद, जातीयवाद, उदारमतवादाचा गवगवा आणि सगळंच पडते उलटदान. आणि म्हणूनच माथ्यावरची चमचम किरणं अधिक तेजांकित घडतायत त्यांचे न्यूटन गॅलिलिओच्या सिद्धांतांचे धारदार बाण. घडतायत त्यांचे न्यूटन गॅलिलिओच्या सिद्धांतांचे धारदार बाण. स्वयंसिद्ध नि आत्मभान जपत ती करू पाहते नवनिर्माण, ती करू पाहते नवनिर्माण. आणखी एक कविता वाचते, आणखी मग शेवटी जरा ताणतणाव कमी होण्यासाठी एक कविता वाचते आणि मग आपण सांगता करूया. तर हवन कवितेचं नाव आहे. माळियाने आखून दिलेल्या वाटेनं आता नाही धावत पाणी. माळियाने आखून दिलेल्या वाटेनं आता नाही धावत पाणी. पाखरही किलबिलत नाहीत उगवत्या सूर्याच्या किरणांनी. जाईजुईचा मंद सुगंध वारा नेत नाही सोबत. फुलपाखरही फुलांशी आजकाल नाही खेळत नाही बोलत. फुलपाखरही फुलांशी आजकाल नाही खेळत नाही बोलत. सगळंच कसं बदलत चाललंय. वात्सल्याचं पांघरून घालणारं आभाळ का भयानक रौदर झालंय. शांत निवांत सागरसुद्धा मत्त घमंडी बनलाय बेफाम. पृथ्वीच्या रक्षणासाठी नाही घालत लाटांना लगाम. पृथ्वीच्या रक्षणासाठी नाही घालत लाटांना लगाम. मनभावन रिमझिम पाऊस राक्षस होऊन भक्षण करतोय सगळं जीवन. का कधी कसं थांबावं हे सगळं. का कधी कसं थांबावं हे सगळं. नियतीच्या यज्ञातलं भस्म होऊन जाणारं हवन. का कधी कसं थांबावं. का कधी कसं थांबावं. ही पूर्वी जेव्हा महापूर वगैरे पाऊस वगैरे जास्त पडला होता ना तेव्हाची ही कविता आहे. आणि आता मानसिक ताणतणाव आपल्याला खूपच आहे आणि म्हणून तो ताणतणाव विसरून जाण्यासाठी एक कविता मी या ठिकाणी एक कविता सादर करते जी शंकर वैद्यांना आवडलेली कविता होती. आमचा BSTमध्ये कार्यक्रम होता कवी संमेलनाचा आणि तेव्हा मग आमचे कविमित्र अशोक लोटणकर आले होते, चंद्रशेखर गोखले, आमची मैत्रीण गौरी कुलकर्णी, अशा बरेच लता गुठे, अनुराधा नेरुरकर वगैरे वगैरे सगळे तेव्हा उपस्थित होते आणि शंकर वैद्य त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. तर तेव्हा मी ती कविता जी म्हटली ती या ठिकाणी म्हणते. गतस्मृती त्यांची आठवण आपल्याला नेहमी येते आणि त्याच्यामध्ये आपण आपलं मन रिझवतो. तर या सगळ्या आठवणी निसर्गाच्या सहवासातल्या आहेत. तर ती निसर्गाच्या सहवासातली एक कविता आठवणींची फुले सुगंधी. आठवणींची फुले सुगंधी. फुले सुगंधी मनभावन किती हरखुन मन हे जाई. रंगबिरंगी आठवणींनी ओंजळ भरून राही. उंच उंच झोका अन किंचित स्पर्श नव्या क्षितिजाचा. लपत छपत अन हरवत निरखित खेळ खुळ्या रंगांचा. त्या रंगांना कवेत घेऊन श्यामल संध्या होई. रंगबिरंगी आठवणींनी ओंजळ भरून राही. रुणझुण रुणझुण पहाट वारा. दव भरलासा गंध. छुम छुम नर्तन गोड सुरांचे मन उन्मन बेधुंद. छुम छुम नर्तन गोड सुरांचे मन उन्मन बेधुंद. रिमझिम पाऊस माती संगे जीवन गाणे गाई. रंगबिरंगी आठवणींनी ओंजळ भरून राही. चमचम करती गवती पाती. हिरवा किरण पिसारा. थुई थुई नाचती रान फुले किती. बिलगुनी प्रपात धारा. भिर भिर उडता का पाचोळा. मौनाचे व्रत घेई. रंगबिरंगी आठवणींनी ओंजळ भरून राही. रंग रंग रंगातून मिरवित. बघा इंद्रधनू कसा येतोय. रंग रंग रंगातून मिरवित. इंद्रधनू जन्मावा. निसंग होऊन आकाशाला निराकार उमगावा.
चैतन्याच्या वर्षावाने जन्म सार्थ हा होई, रंग सुगंधी आठवणींनी ओंजळ भरून राही. फुला फुलातून ऊर्जा मिळता वाट प्रकाशित होई. ही सगळी आठवणींची फुलं, त्याच्यामधून ऊर्जा माणसाला मिळत जाते आणि मग ती चालायची वाट जी असते ना, हळूहळू प्रकाशित होत जाते, त्याच्यातून उज्ज्वल होत जाते. फुला फुलातून ऊर्जा मिळता वाट प्रकाशित होई, मधुर स्मृतींसह जगणे अवघे धन्य होऊन जाई. अंतरंगीचे तरंग मगते, अंतरंगीचे तरंग मगते आनंदाचे भोई, रंग सुगंधी आठवणींनी ओंजळ भरून राही, रंग सुगंधी आठवणींनी ओंजळ भरून राही. तर ही कविता शंकर वैद्यांना खूप तेव्हा आवडलेली होती आणि त्यांच्याकडे आम्ही जायचो तेव्हा ते खूप कवितेबद्दल सरोजिनीताई आणि ते बोलायचे. खूप त्यांचंही मार्गदर्शन. अशी कित्येक नावं आहेत की जी आज मी कदाचित विसरले, म्हणजे लक्षात आली नसेल. ज्येष्ठ नागरिक झाले ना, सगळंच आठवतं असं नाही, तर थोडी आठवणीतून गेली असतील, पण अनेकांचं मार्गदर्शन मला मिळालेलं आहे. आणि मग माझे मिस्टर, नवरा, मुलं, सासरची माहेरची माणसं, मैत्रिणी, आप्तजन, स्नेही, सगळ्यांचं प्रोत्साहन, मार्गदर्शन, पाठिंबा, सहकार्य हे मिळालं. आणि त्याच्यामधून ही जी काही थोडीफार पावलं मी साहित्याच्या वाटेवर टाकलेली आहेत, ती खरोखर मला आनंद देणारी, हे महत्त्वाचं, समाधान देणारी मनामध्ये ही ठरलेली आहेत. आणि मला वाटतं की हे सगळं आज तुमच्यासमोर सांगण्याची संधी कोणामुळे मिळाली आहे, तर JK मीडिया सेलिब्रेशन ऑफ क्रिएशन याच्या प्रमुख प्रसिद्ध कवयित्री, लेखिका ज्योती कपिले, जी आमची छोटी मैत्रीण आहे, धाकटी बहीण म्हणा, नातं कोणतंही असू दे, स्नेहाच्या धाग्याने ते गुंफलेलं आहे. तर तिच्यामुळे हे सगळं तुमच्यासमोर सांगण्याची मला संधी मिळालेली आहे. तिला खूप मनापासून धन्यवाद देते. आणि आपण जे इथे उपस्थित आहात त्या सगळ्यांना खूप खूप तुम्ही तुमचा वेळ अगदी माझ्यासाठी राखून ठेवून तुम्ही इथे सहभागी झालात, त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं मी खरोखर तुम्हालाही धन्यवाद देते. ज्ञानदेवांच्या ओव्याने आपण आता सांगता करतो आहोत. ज्ञानदेव म्हणतायत, मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. की कोणतंही कार्य करताना, मग ते सामाजिक असू दे, साहित्यिक असू दे, कौटुंबिक असू दे, कुठल्याही प्रकारचं कार्य करताना विवेक जागृत ठेवणं अतिशय आवश्यक आहे. चांगलं काय आहे, वाईट काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, हे पारखून मग ते कार्य माणसाने करावं. आणि हे सगळं बुद्धीचा विवेकी डोळा असतो त्याने निरीक्षण करून हे सगळं करायचं असतं. आणि ही विवेक जागृती करणं हे ईश्वरी अवतार कार्य आहे असं ज्ञानदेवाने म्हटलेलं आहे. आणि ही विवेक जागृती समाजासाठी, समाजातल्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, समाजाचं कल्याण होण्यासाठी. तर ही ज्ञानदेवांचं सांगणं या ठिकाणी मी सांगते की ते मग साहित्यामध्ये येऊ दे, सामाजिक कार्यात येऊ दे, ही विवेक जागृती असली पाहिजे. आणि शेवटी एवढंच म्हणते, आपण सगळ्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देऊन की तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनवतो असे. की माझ्या आजच्या बोलण्यामध्ये, सांगण्यामध्ये काही कमी अधिक राहिलं असेल तर आपण ते पूर्त करून घ्या. धन्यवाद. नमस्कार.